हे पहा किती छान स्प्रिंग हे रोल्स जे झालेत, मँगोचे रोल्स किंवा आंब्याचे पापड किंवा आंब्याची पोळी. आणि हे पहा त्याच्यासोबत केली आपण वडी, किती छान झालेली आहे. अगदी तुम्ही 5 ते 6 महिने किंवा वर्षभर फ्रीजमध्ये अगदी स्टोअर करू शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा खाऊ शकतात. तर चला तर बघूया मग आज ही रेसिपी कशी करायची. आंबा पोळी करण्यासाठी आपण जे आंबे घेतलेले आहेत किंवा आंब्याचे पापड, तर त्याला स्वच्छ धुवून याचा गर काढून, तर इथं मी 9 ते 10 आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. आता गर काढलेला आहे. आता याला पाणी न टाकता मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचंय, पाणी टाकायचं नाही. तर सगळा रस मी मिक्सरच्या भांड्यातून काढलेला आहे आणि तर या वाटीनं आपला 2 वाटी रस झालेला आहे. आता याला आपण गॅसवर चढवूया. यात मी कसलंही पाणी घातलेलं नाही. गॅस चालू केलेला आहे आणि आता यात मी त्याच वाटीने 1/2 वाटी साखर टाकत आहे. साखर कमी जास्त करू शकतात, आमचा आंबा गोड आहे त्यामुळे मी यात 1/2 वाटी साखर टाकली आहे. आता याला चांगलं रटरट शिजू द्यायचं आहे आपल्याला. मिश्रण आपलं शिजत आहे तोपर्यंत मी इथं काही प्लेट्सला तूप लावून घेत आहे. हे आता चांगलं शिजलेलं आहे. आपण आता गॅस बंद करून याचे पापड हे करून घेऊया. 10 ते 12 मिनिट झालं मी याला कंटिन्युअसली शिजवलेलं आहे आणि त्याच्या आधी 5 ते 6 मिनिट खूप छान शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि याचे पापड करूया. छान अशी जी तार निघाली आहे. आता गॅस बंद करून पापड घालून घेऊया. हे पहा या ठिकाणी थोडंसं मिश्रण टाकून याला पसरवून घ्यायचं आहे. इथं मी ऑलरेडी पसरवून घेतलेलं आहे आणि याला आता कडकडीत उन्हाला आपल्याला ठेवायचं आहे 1 दिवस. हे पहा मी हे छान पापड केलेले आहेत. तूप लावलेल्या प्लेट्समध्ये हे टाकलेलं आहे आणि याला आपण आता कडकडीत उन्हाला सुकवायचं आहे. 3 ते 4 दिवस सुकवायचं आहे किंवा 2 ते 3 दिवस. आपल्या पापड नरम पाहिजेत का कडक पाहिजेत त्यानुसार. आता आज आपण संध्याकाळी बघूया कसे होतात. सकाळपासून आपण याला घातलेलं आहे आणि हे पहा सुरीच्या सहाय्याने खूप छान निघत आहे. तर आता मी याला तुम्हाला काढून दाखवतो. तर हे पहा खूप अल्लाद आपला हा पापड निघालेला आहे. तर तुम्ही असे स्टोअर करू शकतात फ्रीजमध्ये, पण आपल्याला वर्षभरासाठी विदाऊट फ्रीजचं स्टोअर करायचं आहे. त्यामुळे आपण ह्याला चांगलं कडक होईपर्यंत वाळू घालायचं आहे. आणखी 3 ते 4 दिवस सगळे पापड मी असे सोलतून घेतो. हे पहा छान 2-3 दिवस हे पापड आपले वाळलेले आहेत. आता खूप छान झालेले आहेत. आता आपण याच्या हव्या तशा आकारात वड्या पाडून घेऊयात. हे काय करायचं का, ताटाला असे कट्स मारायचे चाकूच्या सहाय्याने आणि हे मधोमध असे कट्स मारून बघा याचा आपण असे रोल पण करून घेऊ शकतो जर आपल्याला वडी करायची नसेल तर. हे पहा आणि खूप छान सहज थोडंसं तुटत आहे पण सहज खूप छान याचे रोल होत आहेत. हे पहा अशाच प्रकारे बघा मी खूप सारे रोल करून घेतलेत. तर अशाच प्रकारे आपण सगळे रोल किंवा अशा वड्या सुद्धा करून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण सगळे रोल्स करून घेतलेत. बघा किती छान झालेत. या मग खायला. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.